काहीतरी एक चांगलं स्थळ होईल, ते सुद्धा नाही. आता ते सुद्धा ती जागा तिकडे म्हणे नवीन बीकेसी करणार, म्हणजे पुन्हा हे यांच्या मित्राच्या घशामध्ये ती जागा कोंबणार. म्हणून आपल्याला आपली मुंबई आपल्याकडे राखायची. यांनी सरकार का पाडलं? कारण जोपर्यंत म्हणजे तुमच्या जसं आता संजय राऊत बोलले ना, यांच्या 7 नाही 700 पिढ्या गाडल्या गेल्या तरी शिवसेना पुरून उरेल याला. पण शिवसेना नको. कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुंबईचा घास गिळू शकणार नाही. गिळू शकत नाही. प्रयत्न करून बघा. जसं नितीन गडकरी बोलले होते ना, अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गई, तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असलं तरी अडकून दाखवतो आम्ही. बरं, आता नवीन कार्यालय करताय, जरा गडकरींना पण बोलवा. कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन. बरं वाटलं त्यांच्या तोंडून असं सावजी चिकन बिकन ऐकताना. नाही तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे. आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत. बाहेरची लोक सावजी चिकन. म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय, टीका नाही करत. पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं. हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल. कुठे चालला? अरे भाजप कार्यालय तो येतो ना, सतरंजी उचलायचे. उचल सतरंजा. मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काही करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप की भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका. कारण हे जे काय विकासाच्या भाकड कथा सांगतायत, मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत. कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात. आमचं सगळं चांगलं चाललंय, पण तुम्ही जे काय तुमची कंत्राटदारी स्वप्न करता आहात, सगळीकडे कॉन्क्रीट, आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या, सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली. हे यांचं विकासाचं स्वप्न. हे मोठं काम आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. यांना आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं. ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे. ही मराठी माणसाची ताकद आहे, हिंदूंची ताकद आहे. आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारामाऱ्या लावतील, हे बोगस मतदार नोंदवतील, त्याच्यावेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल. सांगताना खूप काही सांगतात. जसं मध्ये आता राजनाथ सिंग बोलले, मला हसायलाच आलं.